उल्हासनगरातील राधेश्याम गोशाळेतील कथित गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी। उल्हासनगरातील स्वामी शांतीप्रकाश आश्रम संचालित राधेश्याम गोशाळेत कथित भ्रष्टाचार, आर्थिक अनियमितता आणि व्यवस्थापनातील त्रुटींची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी राष्ट्रीय विद्यार्थी संघटना आणि राष्ट्रीय छावा संघटनेने केली आहे। महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष निखिल नामदेव गोले पाटील यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांना निवेदन देत दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। जय श्रीराम, जय शिवराय। आज आम्ही राष्ट्रीय छावा संघटनेच्या वतीने तसंच हिंदुत्ववादी ज्या सामाजिक संघटना आहेत त्यांच्या वतीने आम्ही गेल्या 3 वर्षापासून एक गौ संवर्धनासाठी गौ हत्येच्या विरोधामध्ये एक लढा उभारला होता। आता मध्येच तुम्ही बघितलं असेल की हिललाईन पोलीस स्टेशनला चर्चाच्या दरम्यान बरेच वाद झाले आणि जयकुमार जेसवानी याला त्या गौशाळेतनं म्हणजे शांतीप्रकाश आश्रम येथील राधेश्याम गौशाळेतनं बाहेर काढण्यासाठी सर्व संघटनांनी ताकद लावली आणि त्याला बाहेर काढा की गौंवरती जे अत्याचार होत आहेत। त्या गौशाळेत तुम्ही गेल्याच्या नंतर खाली जर बघाल तर तिथे जी एक शेड बनलेली आहे त्या शेड मध्ये 50+ अधिक गाय आहेत ज्या जखमी हालतमध्ये आणि वर्षानुवर्ष 3 वर्षाच्या पेक्षा अधिक वर्ष झाले जखमी हालतमध्ये। तर आम्ही त्यांना विनंती केली, त्यांना पत्र दिले, पोलीस स्टेशनला पत्र दिले, परंतु त्यांच्याकडनं कोणत्याही प्रकारची तिथे अजूनपर्यंत गौ संवर्धन होत नाहीये। आणि इकडनं जे नंदी आहेत जे नाशिकच्या गौशाळेच्या नावाने नाशिकला रवाना करतात, आमचा थेट त्याच्यामध्ये आरोप आहे की हे नंदी गौशाळेत न जाता बरेचसे गौ किंवा नंदी किंवा जे आजारी गाय आहेत ते डायरेक्ट खाटकांकडे जातात, म्हणजे कत्तलखान्यासाठी जातात। तर यासाठी आम्ही धर्मादाय आयुक्त माननीय ठाणे जिल्हा अधिकारी तसेच माननीय डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदेजी, उल्हासनगर महानगरपालिकेचे गटनेते अरुण आशान साहेब आणि या लोकांना आज एक पत्र दिले आणि त्या पत्रामध्ये आम्ही नमूद केले की आपण या विषयावरती स्वतः एखादी चर्चा करून किंवा तिथे एक सरप्राईज व्हिजिट देऊन या सगळ्या गोष्टी ज्या आम्ही आरोप करतोय ते तुम्ही चाचपडून घ्या। तसंच या ठिकाणी तुम्ही प्रशासक लावा, कारण हे जे सेवा करायला इथे बसलेले हे सेवा करायला नाही बसलेत, हे मेवा खायला बसलेत। त्यामुळे आम्ही राष्ट्रीय छावा संघटना आणि इतर ज्या आमच्या सामाजिक संघटना आहेत, राष्ट्र कल्याण पार्टी आहे, प्रहार जन संघटना आहेत, इतर सामाजिक संघटना ज्या आहेत, तसंच बजरंग दल आहेत, बाकीचे आमचे जे मित्र संघटना आहेत, हिंदुत्ववादी ज्या संघटना आहेत, आम्ही सोबत आहोत आणि आम्ही प्रशासक लावण्यासाठी एक पत्र दिलेले आणि आम्ही त्यांना विनंती करणार की लवकरात लवकर इथे सेवा तर व्हावी, पण प्रशासक म्हणजे जे काही कलेक्टर आहेत किंवा महानगरपालिका आहेत त्यांनी याच्यात पुढाकार घ्यावा आणि याचं प्रशासक नेमून काम करावं। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज, उल्हासनगर।